नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गांधीनगर इथल्या अक्षय चावला, बाल्या मिसाळ यांच्यासह 5 ते 6 जणांनी पूर्व वैमनस्यातून कैलास गोवालदास कट्यार वय वर्षे 42 याच्यावर खुनी हल्ला चढवला. यामध्ये कैलास कट्यार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या टोळीला एका आमदाराच्या कार्यकर्त्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा गांधीनगरमध्ये सुरू आहे. याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कट्यार यांचा मुलगा कैलास कट्यार यांचे गांधीनगर मुख्य रस्त्यावरील गणेश चित्रपट गृहासमोर पूनम होजियरी नावाचे कापड दुकान आहे. आज दुपारी 4च्या दरम्यान कैलास कट्यार हे दुकानाच्या शेजारी असणाऱ्या गोडाऊनमध्ये कामकाज पाहत असताना अक्षय चावला, बाल्या मिसाळ यांच्यासह 5 ते 6 जणांनी गोडाऊनमध्ये घुसून पूर्व वैमनस्यातून कैलास यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. गोडाऊनमधील खुर्च्या आणि अवजड हत्याराने प्रचंड मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मारहाण करून हल्लेखोर पसार झाले. यामध्ये कैलास यांच्या डोक्यात आणि हाताला वर्मी घाव लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ प्रथम गांधीनगर वसाहत रुग्णालय इथं प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी CPR आणि नंतर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला करणाऱ्या टोळीकडून यापूर्वी गांधीनगरमध्ये अनेक मारहाण करणे, दहशत माजवणे असे अनेक प्रकार घडले असून काही तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत, तर काही तक्रारी दबाव तंत्राचा वापर करून मिटवण्यात आल्या आहेत. पण गांधीनगर पोलिसांच्याकडून या टोळीच्या मुसक्या आवळणे या ना त्या कारणाने शक्य झाले नाही. अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई होणार असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित होतोय. अशा गुन्हेगारांच्या वर वेळीच कारवाई झाली असती तर गांधीनगरमधील गुन्हेगारी अस्त पावली असती. अशा गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून कान उघडणे गरजेचे आहे काय? कायदा आणि सुव्यवस्था जर जनतेनेच पाळायची म्हटली तर मग गुन्हेगारांनी पोलिसांना लक्ष्मी दर्शन देऊन कायदा खिशात घालायचा का? हीच व्याख्या जर कायद्याची असेल तर गांधीनगरचे बिहार व्हायला वेळ तो लागणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची असेल यात शंका नाही.